विश्वगुरु श्री संत शिवश्री निवृत्तीनाथ महाराज यांची वारी आता त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरकडे प्रस्थान करते। अहिल्यानगर म्हणजे या ठिकाणी एक साधू संतांची एक ऐतिहासिक भूमी म्हणून याच्याकडे बघितलं जातं। आमदार साहेब आपल्या सोबत आहेत, निवृत्तीनाथ महाराज आपल्या गावात आलेले आहेत, स्वागत केलं जातं, एक उत्साह दिसून येतोय। काय नेमका भावना आहे? आज अहिल्यानगर शहरामध्ये सर्व ज्या पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या आहेत हे सर्व आज अहिल्यानगर मध्ये प्रस्थान सर्वांचं झालेलं आहे। यामध्ये सर्वात प्रामुख्यानं म्हणजे निवृत्तीरायांची दिंडी आताच आगमन झालंय। आपण पाहतोय अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये अतिशय आनंद आणि उत्साह आहे सर्व भाविक भक्तांमध्ये, सर्व जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये आणि विशेषतः सर्वच अहिल्यानगर तालुका, शहर व जिल्ह्यातल्या जाणाऱ्यांसाठी सर्व नागरिकांनी देखील अतिशय चांगले नियोजन रस्त्याने आपण पाहतो की वारकऱ्यांच्या सेवेकरता केलेलं आहे। म्हणून एक भक्तिमय वातावरण आहे। या वातावरणाकडे पाहून आपण समजू शकतात की प्रत्येकाच्या मनामध्ये धार्मिकतेला किती महत्व आहे आणि किती वारकरी जे आता पायदिंडी सोहळ्यामध्ये चाललेले आहेत। हा आनंद म्हणजे आपण किती जर इतर वेळी किती पैसे असू किंवा किती कोणत्या गोष्टीकडे आपल्याला आवड असू तर ह्या आनंदाची मात्र तुलना आपण कशा सोबत करू शकत नाही। हा आनंद एकदम वेगळा असतो। यामध्ये आपल्याला किती आजारपण असलं, दुखणं असलं, किती आपल्या शरीरामध्ये त्रास असला तरी पण पांडुरंगाच्या वारीमध्ये एकदा आपण सुरुवात केली आपण कसे पांडुरंगाकडे पोहोचतो आणि कसे परत आपण आपल्या घरी येतो याची मात्र कुठल्याच गोष्टी आपल्याला मनामध्ये येत नाही, जाणवत नाही, एवढा आनंद असतो। आणि आज खरं म्हणजे शहरामध्ये आल्याच्या नंतर एक वेगळं वातावरण आपल्या अहिल्यानगरचं झालेलं आहे। आपण जसं सांगितलं की आपली भूमी म्हणजे अनेक साधू संत महंत या भूमीमध्ये घडलेले आहेत, म्हणून निश्चितपणे एक वेगळं वातावरण आहे। आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला या वारकऱ्यांची सेवा करण्याची परमेश्वरांनी संधी दिलेली आहे। तर निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये वारकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना किंवा ज्या ज्या सुविधा, जी जबाबदारी आमच्यावर येईल त्या आम्ही चांगल्या पद्धतीने करत राहू। आणि निश्चितपणे सर्वच वारकऱ्यांना, भाविक भक्तांना मी पुढच्या प्रवासासाठी मी हीच परमेश्वराला प्रार्थना करतो की भाविक भक्त ज्या अपेक्षाने आणि ज्या उत्साहाने आपल्याकडे चाललेत त्या सगळ्यांच्या मनामधल्या ज्या अडचणी असतील, दुविधा असतील किंवा ज्या म्हणजे पांडुरंगाकडे जी साकडं घातलेलं आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य आहेत आणि त्यातली त्यात शेतकरी आहेत सगळे। तर शेतकऱ्यांना आपापल्या घरी येऊपर्यंत पांडुरंगाने मोठा पाऊस यावा हीच प्रार्थना करतो आणि सर्वांना पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो। आता तरुण आहात, तरुण आमदार आहात, खरं तर या वारीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग आहे। कुठेतरी तरुण पिढीची ती भरकटत चाललेली आहे। तरुण म्हणून तरुणांना काय आव्हान कराल, कुठल्या सत्मार्गाला जावं, कसं तुमचं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल? आज एक तरुण विधानसभेचा सदस्य म्हणून मी जनतेसाठी एक सेवक म्हणून काम करतोय। निश्चित आपण पाहतो की जशा दिवसेंदिवस आपले पुढे चाललेत, तरुण पिढी देखील तेवढ्याच प्रमाणे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात आज इथं तरुण देखील हजर आहेत। तर नगर जिल्ह्यातले तरी तरुण मी एक मला अभिमानाने आनंद वाटतो सांगायला की धार्मिक कार्य कुठलंही असू, धार्मिक कुठलीही गोष्ट असू तरी तरुण पिढीचा देखील तेवढा सहभाग असतो। आणि निश्चित गेल्या 15 वर्षापासून मी आता या राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे लहानपणीपासून। तर मी देखील या पांडुरंगाची वारी 3 वेळेस पायी केलेली आहे, नगरवरून पंढरपूर पर्यंत। त्याच्यामुळे मला माहिती या वारीमध्ये किती आनंद होतो। माझ्यासोबत अनेक तरुण देखील आलेले आहेत आणि नगर जिल्ह्यातले तरुण म्हणजे आपण पाहतो की एक वेगळी ताकद आणि ऊर्जा आहे। आणि यासोबत धार्मिकतेची देखील आवड ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। तर निश्चित इथून पुढच्या कार्यामध्ये जबाबदारी आमच्यावर आहे की नगरचे तरुण कोणत्या दिशेने वळवायचे, आम्ही जबाबदारी घेतो। आणि नक्कीच येणाऱ्या पुढच्या वाटचालीमध्ये जसे आमचे पूर्वज धार्मिकतेला धरून वाटचाल करत असायचे तसेच आम्ही देखील हेच आमचे प्रयत्न राहील की आमच्या सोबत असणारे नगर जिल्ह्यातले जेवढे काही तरुण आहेत या सगळ्यांना एक चांगल्या दिशेने आम्ही देखील धार्मिकतेकडे घेऊन जाऊ। नाथांची वारी म्हणजे एक पर्वणी असते। जसा नाशिकला कुंभमेळा भरत असतो तसा संतांचा कुंभमेळा तो या वारीच्या माध्यमाने भरत असतो। कॅमेरा कुशाल पाटील, अहिल्यानगर।